श्लोक 35 आणि 36चा आपण एकत्र विचार करणार आहोत. भयाद्रणादुपरतं मौस्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. श्लोक 36. अवाच्य वादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरन्नु किम्. अर्थ, तू भयभीत होऊन रणातून पळालास असे महारथी समजतील आणि आजपर्यंत जे तुला सन्मान देत आले त्यांचे दृष्टीने तू अगदी तुच्छ ठरशील. ते तुझ्याकडे तशाच दृष्टीने पाहतील. तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत असता तुझे वैरी बोलू नये असे पुष्कळ बोल बोलतील, तुझा अपमान करतील. याहून दुःखकर असे दुसरे काय असणार बरे. विवरण पाहूया. श्रीकृष्ण पुढे सांगत आहेत की तू एका गोष्टीचा विचार तर अजिबातच केलेलाच दिसत नाहीयेस. तो म्हणजे तू मोठ्या आवेशाने रणांगणावर आला होतास आणि आता शत्रूबद्दल तुझ्या अंतःकरणात दया उत्पन्न झाल्यामुळे तू युद्धातून निघून जाणार आहेस. परंतु तुझा हा दयाळूपणा दुष्ट अशा या वैऱ्यांचे मनाला पटणार नाही. तसेच बंधूंबद्दलचे तुझे प्रेम किंवा द्रोणादी वडीलधाऱ्यांबद्दल असलेला आदर व सन्मान यांचा ते अजिबात विचार करणार नाहीत. ते कोणी तसे मानणारही नाहीत. शत्रू सैन्यातील महारथी वीर म्हणतील, अरे हा अर्जुन आम्हाला पाहून घाबरून पळून गेला. हे म्हणती गेला रे गेला, अर्जुन आम्हा बिहाला. आत्तापर्यंत जे जे वीर तुला बहुमान देत होते, तुझ्याबद्दल त्यांचे मनात भीती होती, तेच तुला कमी लेखतील, तुला नावे ठेवतील, हीन मानतील. अशी दुष्कीर्ती, असा अपमान सोसून जगण्यापेक्षा मरणच चांगले. भारताने भूतदयेपोटी असेच शत्रूला दया दाखवून युद्ध टाळले किंवा शरणागताला जिवंत सोडले. त्यामुळे भारतावर शेकडो वर्षे परकीयांनी राज्य केले. शत्रूवर दया दाखविणारा स्वतःच त्या शत्रूच्या कचाट्यात सापडतो व स्वतःचा आणि राष्ट्राचा घात करून घेतो, असा आपला इतिहास आहे. अर्जुन स्वतः शूरवीर क्षत्रिय आहे. त्याने आत्तापर्यंत पुष्कळ युद्धे करून ती जिंकली आहेत. जगातील अनेक राजे लोक अर्जुनाच्या पराक्रमाचे वर्णन करतात. अशी कीर्ती अर्जुनाने संपादन केलेली आहे. यापूर्वी त्याला युद्धाची, मरणाची कशाचीच भीती वाटत नव्हती. उलट शत्रूला, अगदी कौरवांना सुद्धा अर्जुनाचीच भीती वाटत होती. पण आता मात्र जर अर्जुनाने युद्धातून माघार घेतली तर त्याचा हा सर्व मोठेपणा एका क्षणात संपून जाईल. उलट शत्रूचे सैन्य त्यांची पात्रता नसताना पळून जाणाऱ्या अर्जुनाला पकडतील, त्याची दुर्दशा करतील, फजिती करतील. अशा प्रकारचा अपमान सहन करण्यापेक्षा अर्जुनाने युद्ध करणे चांगले असे भगवंत त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी युद्ध करावे म्हणून पुढील प्रमाणे राज्य किंवा स्वर्ग प्राप्तीबद्दल सुद्धा ते त्याला सांगत आहेत. या युद्धाचे अर्जुनाला होणारे फायदे श्रीकृष्ण पुढील श्लोकात सांगत आहेत. तो नंतर पाहूया. आता थांबूया. श्लोक 37. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिं तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. अर्थ, मृत्यू आला तर स्वर्गात जाशील आणि जर विजय मिळाला तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे अर्जुना, युद्धाचा तू निश्चय करून उठ. युद्ध करताना रणांगणावर शत्रूशी मुकाबला करताना जर मृत्यू आला तर तू मृत्यूनंतर निश्चितपणे स्वर्गातच जाशील. आणि तुम्ही शत्रूचा पराभव केला तर विजयश्री तुम्हाला माळ घालील. त्यानंतर या पृथ्वीवर तुम्ही राज्य कराल. म्हणजेच कसाही विचार केलात तरी तुझा फायदाच होणार आहे. या धर्मयुद्धात वीरमरण येणे ही सुद्धा चांगलीच गोष्ट आहे,
कारण तू अन्यायाविरुद्ध लोककल्याणासाठी, धर्माचे व समाजाचे रक्षण करण्यासाठी दुष्ट प्रवृत्तीच्या, अनितीने, खोटेपणाने राज्य करून लोकांना त्रास देणाऱ्या, धर्माविरुद्ध वर्तन करणाऱ्या कौरवांशी युद्ध करीत आहेस. आणि ही लढाई फक्त पांडव आणि कौरव या 2 पक्षांपुरती मर्यादित नाही, तर ती अन्यायाविरुद्ध न्यायासाठी आहे, अनितीविरुद्ध नीतीसाठी, धर्मरक्षणासाठी आहे, साधूंचा योग्य तो मान राखण्यासाठी आहे, विद्वानांचा सन्मान करण्यासाठी सुद्धा आहे. म्हणून हे युद्ध अर्जुनाने केलेच पाहिजे. खऱ्या क्षत्रियाचा तो धर्मच आहे. तो आचरल्याने इह परलोकात अर्जुनाचे हितच होणार आहे. त्याचे कीर्तीत लौकिकात भरच पडणार आहे. अशा सर्व गोष्टींचा विचार करून अर्जुनाने मनातील भीती, करुणा, दया, मोह यांचा त्याग करून युद्धाचा म्हणजे युद्ध करण्याचा अगदी दृढ निश्चयच केला पाहिजे. माऊली पुढील ओवीत याचं वर्णन करतात. धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी, आणि तुझं क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. आणि हे पण लक्षात ठेव, तेव्हा पापाची भीती न बाळगता वीरवृत्ती अंगी धारण करून युद्धाला सामोरा जा, असा आदेशच भगवंत आता त्याला देत आहेत. इथे थांबूया. धन्यवाद. श्लोक 38. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जय, ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. अर्थ: सुख दुःख, लाभ हानी, जयापजय ही समान समजून तू युद्धाला उद्युक्त हो, जेणेकरून तुला पाप लागणार नाही. विवरण पाहूया. येथे श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध कर असा आदेशच देत आहेत आणि युद्धात केलेल्या हत्येचे पाप तुला लागणार नाही असा दिलासा सुद्धा देत आहेत. कारण हे युद्ध बहुजनहिताय आहे. या युद्धामध्ये धर्माचे रक्षण हा उदात्त हेतू आहे. देव आणि धर्म तसेच देश आणि प्रजा रक्षण हे क्षत्रियांचे मुख्य कर्तव्य आहे. आणि कर्तव्याचे म्हणजेच स्वधर्माचे आचरण केले तर माणसाला कधीही पाप लागत नाही. येथे कोणा एकाचा व्यक्तिगत स्वार्थ साधायचा उद्देश नाही. कोणाचा वध करणे हे सत्कर्म निश्चितपणे नाही. कारण जर स्वार्थासाठी कोणाचा खून केला तर तो गुन्हा आहे. पूर्वीच्या काळापासून आजपर्यंत खुनासाठी फाशीची शिक्षा सांगितली आहे. पण युद्धात शत्रूचे सैन्याबरोबर शत्रू पक्षाचे सैन्य मारणे हे पाप नाही. उलट जो वीर जास्त संख्येने शत्रूला कंठस्नान घालेल त्याचा देशवासीय लोक सन्मानच करतात. त्याला देशात, समाजात आदराचे, मानाचे स्थान प्राप्त होते. आणि श्रीकृष्ण तर सांगत आहे की इहलोकी असे मानाचे स्थान प्राप्त केलेला वीर स्वधर्माचे पालन केल्याने मृत्यूनंतर सुद्धा स्वर्गातच वास करतो. अर्जुनाचे निमित्ताने श्रीकृष्ण जणू सर्वांना आपल्या देशाचे, धर्माचे रक्षण करावे असा आदेश देत आहेत. आपल्या देशाचे हिताविरुद्ध कारवाया करणाऱ्या शत्रूला ताबडतोब शासन करावे. आपल्या अगणित स्वकीयांची हत्या टाळण्यासाठी थोड्या शत्रूची हत्या करणे हीच खरी अहिंसा आहे. आपण लोकांनी अहिंसेचा अतिरेक केल्यानेच आपला देश हजारो वर्षे पारतंत्र्यात दुःख भोगत राहिला. खरे तर देशाचा घात होत असेल तर प्रसंगी पापकर्म सुद्धा करावे. आपले राजे लोक गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून विरुद्ध मिरवत असत. पण देशाविरुद्ध समाजाचे अहिताचे काम करणाऱ्या ब्राह्मणाला सुद्धा शासन करावे. त्यात ब्रह्महत्येचे पाप लागणार नाही. कारण यामध्ये ब्राह्मण सुद्धा स्वतःचे धर्माविरुद्ध वागत असतो. म्हणून त्याला शासन करणे योग्यच आहे. कोणत्याही वचनाचा अर्थ नीट लक्षात घेतला पाहिजे. तसेच अहिंसा परमो धर्माचा अर्थ आहे. जास्तीत जास्त लोकांचे हित होईल यासाठी एखाद्याची हिंसा करणे हीच खरी अहिंसा आहे.
या दृष्टिकोनातून विचार केला तर देशबांधवांना वाचविण्यासाठी शत्रूला मारणे हे पाप नाही. स्वतः श्रीकृष्णाने तर त्याचे मामाला अशा प्रकारचे देहदंडाचे शासन केलेले आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. कृष्णाची भक्ती म्हणजे त्याच्या नावाचा नुसता जप करणे नव्हे, तर त्याने केलेल्या आचरणाचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून त्याचे आचरण करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच त्याची खरी भक्ती आहे. स्वार्थ सोडून कर्म केले तर माणूस स्वतःच्या सुखदुःखाचा लाभ व तोटा यांचा विचार करीत नाही. म्हणून अर्जुनाने जर निस्वार्थी भूमिकेतून युद्ध केले तर त्याला कर्तव्य पार पाडल्याचे समाधान मिळेल. मग जय मिळो वा पराजय हो, त्याची खंत वाटण्याचे कारण नाही, कारण तो तर दैवाधीन आहे. असे असले तरी आपले काम आपण अत्यंत प्रामाणिकपणे व आटोकाट प्रयत्न करूनच केले पाहिजे. युद्धात मिळणारा जय पराजय आपल्या हातात नसला तरी सैनिकाने जीव ओतून प्राणाची बाजी लावूनच लढले पाहिजे. युद्धाचा विचार करताना सर्वप्रथम जय पराजय यांचाच विचार केला जातो. त्याचा परिणाम म्हणजे लाभहानी आणि लाभहानी यांचा परिणाम सुखदुःख असतो. पण सुखदुःख हा आपल्या युद्धाचा उद्देश नाही, तर कर्तव्याचे पालन हा मुख्य व महत्त्वाचा उद्देश आहे. येथे निष्काम बुद्धीने केलेले स्वकर्म महत्त्वाचे आहे. ते केल्यास पाप लागणार नाही, असा भगवंताचा उपदेश आहे. गीतेमध्ये परमार्थाची विलक्षण कला आहे. त्यामुळे प्रत्येक मनुष्याला त्याचे परिस्थितीत राहून शास्त्रविहित व्यवहार करून आपले कल्याण साधता येते. आपल्या इतर अनेक ग्रंथातून एकांतवास, ब्रह्मचर्य, तपश्चर्या, सर्व संग परित्याग यांची महती गायलेली आहे. पण गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, आपण जेथे आहात, ज्या ज्या मताला आपण मानता, जो सिद्धांत आपल्याला पटला आहे किंवा जो धर्म, संप्रदाय, वर्ण, आश्रम याला आपण मानता, त्याच ठिकाणी राहून गीतेच्या तत्वाप्रमाणे आचरण कराल तर आपले कल्याणच होईल. अनेक वर्षांची तपश्चर्या करून ऋषीमुनींनी जे साध्य केले तेच परमात्म तत्व आपण गीतेच्या उपदेशाप्रमाणे आचरण केल्याने आपल्याला प्राप्त होईल. सिद्धी असिद्धी यामध्ये सम राहून निष्काम भावपूर्वक कर्तव्याचे पालन हाच तो मुख्य उपदेश आहे. युद्धापेक्षा कठीण किंवा घोर परिस्थिती दुसरी कोणती असू शकते, पण तेथे सुद्धा समवृत्ती ठेवून कर्तव्य केले तर आपले कल्याणच आहे. अर्जुन आपले युद्धाचे कर्तव्य टाळू पाहत होता. ही गोष्ट त्याचे अहित करणारीच आहे असे भगवंत त्याला सांगत आहेत. इथे थांबूया. धन्यवाद. श्लोक 39. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि. अर्थ, हे अर्जुना, हा विचार तुला सांख्य मतानुसार सांगितला. आता योग मतानुसार विचार ऐक. या विचाराचा आश्रय केला असता तू कर्मबंध दूर करू शकशील. विवरण: अर्जुनाने युद्ध करावे यासाठी भगवंतांनी वरील श्लोकात जो युक्तिवाद केला त्याला सांख्यमत असे म्हटले आहे. येथे कपिल मुनींनी सांगितलेले सांख्यमत एवढाच अर्थ अभिप्रेत नाही. येथे सांख्यबुद्धी हा शब्द आला आहे. याचा अर्थ युक्तिवाद किंवा तर्कवाद असाही आहे. सम अधिक ख्या, सम्यक आख्यान म्हणजेच उत्तम रीतीने प्रतिपादन करणे. म्हणून येथे युक्तिवादाला सांख्यवाद असे म्हटले आहे. श्रीकृष्ण उत्तम वाक्पटू होते. आपले म्हणणे ते मोठ्या कौशल्याने, चतुराईने इतरांना पटवून देत असत. अर्जुनाची शंका भीष्म, द्रोण व कौरवादी यांना मारण्याने पाप लागेल ते कसे लागणार नाही, ही गोष्ट शरीराची विनाशकारिकता आणि आत्म्याचे अविनाशित्व या गोष्टी सांगून, आत्मा अमर असल्याने त्याचा कोणी नाश करू शकत नाही,
त्याचप्रमाणे युद्धाचे हिंसात्मक कर्म केल्याने जे पाप लागेल, दोष उत्पन्न होईल, त्याचे निराकरण म्हणून निष्काम बुद्धीने सुखदुःखाचा विचार न करता केलेल्या कर्तव्य कर्माने पाप लागणार नाही, तर कल्याणच होईल असा युक्तिवाद भगवंतांनी केलेला आहे. आणि तो अर्जुनाला पटण्यासाठी योग मार्ग किंवा उद्योगाचा मार्ग या श्लोकातून सांगितलेला आहे. श्लोक 39, 40 आणि 41 मध्ये योगबुद्धी म्हणजेच निष्काम कर्माचे अनुष्ठान करणारी बुद्धी. याशिवाय योगाचा अर्थ याच अध्यायात कर्मकुशलता आणि चित्ताचे समत्व असाही पुढे सांगितलेला आहे. म्हणजेच कर्म प्रावीण्य आणि सिद्धी असिद्धी याविषयी समबुद्धी. प्रत्येक कर्म योग्य प्रकारे व्हावे म्हणून कुशलता आणि तत्परता यांची गरज आहे. याचेच नाव योग बुद्धी आहे. महामुनी पतंजलींनी सांगितलेला योग हा नव्हे, हा वैदिक कर्मयोग असून गीतेत यालाच निष्काम कर्मयोग म्हटले आहे. याचे आचरण केल्यास बंधन दूर करता येते. लढाई म्हणजे कर्म करणे आलेच, त्याचे फळ किंवा त्या कर्माचे बंधन कसे दूर करावे त्याची युक्ती सांगून त्याप्रमाणे कर्म केल्यास युद्धाचे फळ त्यास भोगावे लागणार नाही, असे भगवान अर्जुनाला सांगत आहेत. धन्यवाद. नमस्कार. श्लोक 40. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. अर्थ: येथे आरंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही, यात विघ्नही येत नाही. या धर्माचे थोडेसे आचरण झाले तरी मोठ्या भयापासून संरक्षण होते. इह अभिक्रम नाशाः न अस्ति. येथे आरंभिलेल्या कर्माचा नाश होत नाही. एखादा मनुष्य कर्मयोगाप्रमाणे काही कर्म करीत असता मृत्यू पावला तरी ते कर्म संस्कार रूपाने त्याचे बरोबर राहते व पुढील जन्मात ते सुरू राहते. ज्याप्रमाणे आपण एखादे अर्धवट राहिलेले काम दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू करतो, कारण आदल्या दिवशी केलेले काम रात्रीमध्ये नष्ट होत नाही, ते तसेच राहिलेले असते. त्याच नियमाने पूर्वजन्मीचे काम पुढच्या जन्मात पुढे करायला लागते व ते समाप्त किंवा पूर्ण होऊ शकते. दोन्ही ठिकाणच्या रात्रीच्या दीर्घपणात भेद आहे, तरी त्यामुळे केलेल्या कर्माच्या उपस्थितीत भेद नाही. हाच विषय या अध्यायात पुढे विस्ताराने सांगितलेला आहे. अभिक्रम याचा अर्थ उत्तम क्रम. निसर्गाचा क्रम हा नेहमीच उत्तम क्रम असतो व त्याला धरूनच असलेला आयुष्यक्रम हा उत्तमच ठरतो. निसर्गक्रम हा कर्मफलाचा क्रम असतो. याला धरूनच माणसाचा जन्म होतो व आयुष्यक्रम सुरू होतो. आयुष्यातील प्रत्येक घटना निसर्गक्रमाला धरून असते, ती क्रमानुसार घडत असते. हा जो आयुष्यक्रम आहे तो योगमार्गातही नष्ट होत नाही. आयुष्यक्रम निसर्गानुसार व कर्मानुसार सुरू ठेवून योगमार्ग चोखळता येतो. ही महत्त्वाची गोष्ट येथे भगवंतांनी सांगितलेली आहे. प्रत्यवायो न विद्यते. योगमार्ग हा निसर्गाच्या विरुद्ध मार्ग नाही. प्रत्यवाय या शब्दात प्रति, अव अधिक अय असे 3 शब्द आहेत. प्रति म्हणजे विरुद्ध, अव म्हणजे खाली किंवा कमी प्रतीचा, अय म्हणजे मार्ग. निसर्गाचे विरुद्ध किंवा निसर्गाला सोडून नेणारा हा मार्ग नाही. योगाबद्दलचे हे सोपे मार्गदर्शन श्रीकृष्णांनी येथे केले आहे. सत्कर्म करीत राहिले तर विघ्ने येत नाहीत. मात्र काही वेळा सत्कर्म करणाऱ्या लोकांना सुरुवातीचे काळात समाजातील काही लोकांकडून विरोध होतो. त्यांना त्रासही सोसावा लागतो, कारण की त्या काळात तशा प्रथा नसतात आणि त्या प्रथेच्या विरुद्ध जर लोकांच्या भल्यासाठी ह्या लोकांनी असे काही काम केले तर लोक त्यांना विरोध करतातच.
मात्र काही काळातच लोकांचा हा विरोध मावळून जातो, कारण त्यांना त्यातील चांगले काम व त्याचे बहुजन हितासाठी होणारे लाभ कळायला लागतात. सत्कर्म करणाऱ्या सत्पुरुषांचा निस्वार्थीपणाही लोकांच्या लक्षात येतो. मग हे सत्पुरुष आपल्या चांगल्या वागण्याने अशा विरोधकांना आपलेसेच करून घेतात. शत्रू असलेले मित्र होतात. आपल्या संतांच्या किंवा समाज सुधारक लोकांच्या जीवनात सुरुवातीला त्यांना असा त्रास सोसावा लागला होता. यामध्ये सर्व संतांचा आपल्याला समावेश करता येईल. प्रामुख्याने ज्ञानदेव, तुकोबा, एकनाथ महाराज या संतांना, तर आगरकर, कर्वे, फुले इत्यादी समाज सुधारकांना हा त्रास सोसावा लागलेला आहे. असा हा कर्मयोग, याचे थोडेसे आचरणही मोठ्या भयापासून अथवा संकटातून आपले रक्षण करते. कारण सत्कर्मामुळेच शत्रुमित्र होतात व तेच आपल्या कार्यासाठी सहाय्यक होतात. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या धर्माचे म्हणजे सदाचरणाचे किंवा सत्कर्माचे थोडेसे आचरण मोठ्या भयापासून कसे रक्षण करते ते पाहू. सदाचरणात अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, पावित्र्य, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर भक्ती इत्यादींचा समावेश आहे. या गुणांनी युक्त असलेले कोणतेही व्यवहारातील कर्म हे सत्कर्मच असते. यांचे आचरण केले तर माणसाचे कल्याणच होते. उदाहरणार्थ सत्य भाषण. जर एखादा माणूस नेहमीच खोटे बोलत असेल तर लोक त्याला खोटारडाच म्हणतात. पण काही काळाने त्या माणसाला उपरती झाली व तो नंतर सत्य भाषण करू लागला. लोकांना तसा अनुभव येऊ लागला तर लोक त्याचे मागील असत्य बोलण्याची सवय विसरून जातात, त्याचे अपराध क्षमा करून टाकतात आणि तो नियम दृढतेने त्यांनी सुरू ठेवला तर सत्यवादी म्हणूनही लोक त्याला मान देऊ लागतात. आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे वाल्ह्या कोळ्याचे. सुरुवातीला चोर, दरोडेखोर, खुनी असलेला हा आपल्या सदाचरणाने लोकांमध्ये वाल्मिकी ऋषी म्हणून मान्यता पावला. आणि ज्ञानदेवही हेच सांगतात. कर्माधारे रहाटीजे, परी कर्मफल न निरीक्षिजे. आणि ही सुबुद्धी आपू झालिया निरवधी, हा असताची उपाधी आकळू न शके. कर्मफलाची इच्छा सोडून केलेले कोणतेही कर्म उपाधीत असून सुद्धा त्याला उपाधीचे बंधन होत नाही. त्यामुळेच येथे पाप, पुण्य, सूक्ष्म, निष्कंप अशा त्रिगुणांनी युक्त होत नाही. आणि याचे थोडेसे आचरण घडले तरी सर्व संसार भय नाहीसे होते. सर्वात मोठे भय हा संसार सागर कसा तरून जायचा याचे असते. भय भवसागराचे आहे. म्हणून अर्जुना, ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नाशे संसार भय, असे ज्ञानदेव सांगतात. इथे आपण थांबूया. विचार थोडासा आणखी स्पष्ट करते की आपल्याला आयुष्यात अनेक गोष्टी नक्की काय आहेत त्या कळत नाहीत. पण आपण हे केले तर पाप लागेल का, पुण्य लागेल का, अशा संभ्रमात सामान्य माणूस नेहमीच असतो. परंतु येथे भगवंतांनी निष्काम कर्माचे महत्त्व सांगितलेले आहे. आपण कोणतेही कर्म निष्काम पद्धतीने आणि निस्वार्थपणे केले तर त्याचे आपल्याला पापपुण्याचे भय ठेवायचे कारण नाही. इथे थांबूया. धन्यवाद. श्लोक 41. व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंतन बहुशाखायनंताश्च बुद्धयो व्यवसायिना. अर्थ: अर्जुना, या मार्गामध्ये व्यवसायात स्थिर राहणारी एकच बुद्धी उपयोगी असते. व्यवसाय न करणाऱ्यांच्या बुद्धी अनंत व त्या बुद्धीच्या शाखाही पुष्कळच असतात. या सत्कर्म योगाच्या मार्गाकडे प्रवृत्त होणाऱ्या लोकांसाठी केवळ एक व्यवसायात्मिका बुद्धी पाहिजे. ही बुद्धी ज्याचे जवळ असेल तो या मार्गाचे अनुसरण करेल.
व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे प्रयत्न करण्याचा उत्साह धारण करणारी बुद्धी, उद्योग तत्पर बुद्धी असा आहे. व्यवसाय म्हणजे प्रयत्न, उद्योग, निरलस यत्न, उत्साह, कर्मव्ययता, पुन्हा पुन्हा करण्याचा स्वभाव, निश्चय, व्यापार, व्यवहार, आचार, सदाचार, युक्ती, उपाययोजना, कर्मकुशलता, चातुर्य असे अनेक अर्थ याचे आहेत. जो प्रयत्न केल्या वाचून राहू शकत नाही त्याची बुद्धी व्यवसायात्मिका आहे असे समजावे. अशी बुद्धी असलेले योगमार्गात योग्य ते कार्य करतात. येथे बुद्धीची एकाग्रता असावी लागते. त्या अभावी हे कार्य होऊ शकत नाही. कारण एकाग्रता नसेल तर कर्मातील कौशल्य प्राप्त होत नाही. आणि इथे एकाग्रतेच्या बाबतीत आपण सर्व सर्जन लोकांचं उदाहरण निश्चितपणे डोळ्यापुढे ठेवावं. कारण त्यांच्यात जर एकाग्रता नसली तर ते आपली सर्जरी चांगल्या प्रकारे करू शकत नाहीत. बहुशाखायनंताश्च बुद्धयो व्यवसायिना. निरलस प्रयत्न न करणाऱ्यांच्या अनेक बुद्धी व त्या बुद्धीला अनेक शाखा आहेत. म्हणजेच अनेक बुद्धीचा अर्थ चंचल अथवा अस्थिर बुद्धी असा आहे. जे लोक असे असतात ते आज एक काम करतात, उद्या दुसरेच सुरू करतात. त्यांची कोणत्याच कामात कष्ट करण्याची तयारी नसते. त्यांचे मन कोणत्याही एका गोष्टीवर स्थिर होऊ शकत नाही. अशा चंचल मनाच्या लोकांचे कामात त्यांची नेहमीच हानी होते. कोणत्याही कामात त्यांना यश मिळत नाही. त्यांची कशावरही श्रद्धा असत नाही. शेवटी तर त्यांची स्वतःवरही श्रद्धा उरत नाही, म्हणजे विश्वास राहत नाही. कारण त्यांचे जवळ आत्मविश्वासच नसतो. अशा अव्यवसायी चंचल बुद्धीच्या लोकांपासून आपण आपला बचाव करावा. कारण हे लोक दुर्गतीला जाणारे असतात. आता अर्जुनाला हे सांगण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अर्जुन रणभूमीवर उभा आहे. युद्ध करणे हा त्याचा व्यवसाय आहे. या युद्धात व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे एकाग्रता गरजेची आहे. या क्षणी जर त्याचे मन चंचल झाले तर त्यामुळे तो युद्ध नीटपणे करू शकणार नाही. म्हणजे तो म्हणत होता त्याप्रमाणे वनात जाऊन तप करणे सुद्धा त्याला जमलेच नसते. चंचल मनाचे अर्जुनाला काहीच करणे शक्य नव्हते. आणि श्रीकृष्ण ही गोष्ट त्याला रणांगणावर समजावून सांगत आहे आणि मन एकाग्र करून त्यांनी लढाई करावी असे सुचवित आहे. आता याच अर्जुनाने लहानपणी परीक्षेचे वेळी फक्त पक्षाचा डोळा दिसत होता, त्याने मन एकाग्र केले, पक्षाच्या डोळ्याचा वेध घेतला होता आणि आता मात्र त्याची ती एकाग्रता भंग पावलेली दिसत आहे. अशा उद्योग प्रणव बुद्धीचा योग मार्गाशी असलेला संबंध लक्षात घेतला पाहिजे. उद्योगात व योगात बुद्धीची एकाग्रता महत्त्वाची आहे. धारणा, ध्यान, समाधी या शेवटच्या टप्प्यात बुद्धी एकाग्र करावी लागते. धारणा म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय मन बुद्धी हे एकाच विषयावर स्थिर करणे, त्याच विषयाचे चिंतन करणे म्हणजे ध्यान. असे हे योगमार्गाचे ज्ञान युद्धक्षेत्रात उपयोगी पडते. कारण युद्धातही पंच ज्ञानेंद्रिय मन बुद्धी युद्धावरच स्थिर करावी लागते. तेथे सतत युद्धाचाच विचार करावा लागतो. आणि यापूर्वी अर्जुन असाच तर होता. आता मात्र तो अव्यवसायी झाला आहे. त्याने पुन्हा पहिल्यासारखे एकाग्र निश्चय व्हावे व युद्ध करावे असे श्रीकृष्ण त्याला पुन्हा पुन्हा सांगत आहेत. इथे थांबूया. धन्यवाद. आता आपण आज श्लोक 42, 43 आणि 44 यांचा एकत्रपणे विचार करणार आहोत. श्लोक 42. यामिमां पुष्पितां वाचम प्रवदन्त्यविपश्चिताः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वातिनः. श्लोक 43. कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति. श्लोक 44. भोगैश्वर्यप्रसक्तानां
भक्तानां तयापहृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधो न विधीयते. अर्थ श्लोक 42. हे अर्जुना, वेदविषयक वादविवादामध्ये मोठी गोडी मानणारे आणि ह्या वादविवादाशिवाय दुसरे कोणतेही कर्तव्य नसलेले असे अज्ञानी लोक अविचाराने वेदवाणीला म्हणजे त्यांच्या भाषेला मोहित होऊन म्हणतात. श्लोक 43. काम म्हणजे इच्छा हीच महत्वाची व स्वर्ग मिळायलाच हवा असे मानणारे लोक जन्म आणि कर्मफल देणाऱ्या विशेष प्रकारच्या पुष्कळ क्रियांविषयी आणि भोग व ऐश्वर्य देणाऱ्या मार्गाविषयी बोलत असतात. श्लोक 44. भोग व ऐश्वर्य याविषयी आसक्त असलेले लोक आणि त्या भाषेच्या फुलोऱ्यामुळे ज्यांचे चित्त हरण होते त्यांची उपभोग प्रणवबुद्धी समाधीमध्ये किंवा निश्चयात्मक गोष्टीमध्ये असत नाही. विवरण पाहूया. वैदिक धर्म हा त्यागाचा संदेश जगाला देतो. तेन त्यक्तेन भुंजिथा, दान देऊन यज्ञशेषाचा उपभोग घ्यावा. परंतु काही लोक वेदवाक्याचा विपरीत अर्थ लावून सुखाचा यथेच्छ उपभोग घ्यावा असे सांगून बोधवादाची भलावण करतात. त्यासाठी यज्ञासारख्या कर्ममार्गाचा पाठपुरावा करत असतात. ज्ञानदेव म्हणतात, असे हे लोक कसे आहेत पहा. वेदाधारे बोलती केवळ कर्मप्रतिष्ठिती परी कर्मफळी आसक्ती धरून. ते लोक भोगासाठी धर्माचा दुरुपयोग करून केवळ स्वार्थ साधून भोग घेऊ इच्छितात. मात्र त्यागवाद जगात प्रचलित करणे हे आर्य धर्माचे मुख्य उद्दिष्ट आहे. या श्लोकातून भोग प्रवृत्तीच्या लोकांचे वर्णन केलेले आहे. अविपश्चितः, अविपश्चित न विशेषण पश्यन चिंतयते, म्हणजे जो पाहिलेल्या गोष्टीवर चांगल्या प्रकारे विचार करतो तो ज्ञानी म्हणजेच विपश्चित, आणि या उलट जो विचार करीत नाही तो अज्ञानी अविपश्चित. जो धर्माचा विचार करून त्याचे पालन करीत नाही तो 2 पायांचा पशुच आहे. तो केवळ आहार, निद्रा, मैथून यामध्ये आनंद मानून मग्न राहतो. वेदवादरतः, काही स्वतःला पंडित म्हणून घेणाऱ्या लोकांचे वादविवाद हे एक मोठे वैशिष्ट्यच असते. ते वेदांचा सर्व अर्थ आपणास ठाऊक असल्याचा आवणतात. त्यांना कोणी काही सांगायला गेले तर ते म्हणतात, तुमचे जे म्हणणे आहे ते खरे असेल तर तशी पैज लावा, यातून काहीच निष्पन्न होत नाही. याचे वर्णन ज्ञानदेवांनी पुढील ओवीत केले आहे. तोंडेसी तोंडा न पडे, बोला बोलेसी न घडे, या युक्ती बडबडे त्राय झाली. म्हणून यांना अज्ञानी म्हटले आहे. कारण आपल्या ज्ञानाचा गर्व करणारे हे अत्यंत अभिमानी, अहंकारी असे लोक खरे ज्ञान, वेद, त्यांचा खरा अर्थ काहीच जाणत नसतात. अशा लोकांची गीतेत भलावण केलेली नाही. न अन्यत अस्ति इति वादिनः. वैदिक सिद्धांतावर शास्त्रार्थ करणे आणि खंडन मंडन या शाब्दिक युक्तिवाद करणे याहून दुसरे कोणतेच कर्तव्य त्यांना नसते. ते स्वतः सर्वज्ञ असल्याचा आव आणत असतात. पण शब्दा व्यतिरिक्त त्यांना काहीच माहीत नसते. त्यांचे जवळ अनुभवाची प्रचिती नसते. केवळ वेदांचे सिद्धांत ऐकूनच मानवजातीचा उद्धार होईल असे त्यांना वाटत असते. मात्र तत्वज्ञानी लोक यांना अज्ञानीच समजतात. कामात्मा, काम म्हणजे विषय भोगाची इच्छा. कामात्मा म्हणजे यांचा आत्मा जणू कामानेच युक्त असतो. कामोपभोगा वाचून यांना दुसरे काही सुचतच नाही. त्यामुळे ते स्वतःचा अधःपात करून घेतात. स्वर्गपर, स्वर्गातील विविध प्रकारचे भोग प्राप्त करून घेणे हाच श्रेष्ठ पुरुषार्थ आहे असे ते मानतात.
मग तो मिळवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे त्या सर्व ते अगदी तत्परतेने करत राहतात. आपण राहत असलेल्या समाजाबद्दल, देशाबद्दल त्यांना काहीच करावेसे वाटत नाही. तो स्वर्गसुख मिळवण्याचे नादात इहलोकीच्या सुखाकडेही लक्ष देत नाही. तो अत्यंत कष्टमय जीवन जगतो. अशा रीतीने इह परलोकीचे सुख तो स्वतःचे हातानेच नष्ट करतो. माऊली असं म्हणतात की जयांचे ऐहिक धड नाही, तयांचे परत्र पुससी काही. तसेच स्वर्गातील विविध भोगांच्या कल्पना किंवा इच्छा अवनीतिकारक आहेत, कारण हे भोग येथील भोगाप्रमाणेच दोषमय आहेत. म्हणून महर्षी व्यास म्हणतात, स्त्रिया विविध प्रकारचे अन्नपान, ऐश्वर्य इत्यादी दृष्ट विषय आहेत, तर स्वर्गातील उपभोग अदृष्ट विषय आहेत. या दोन्ही विषयांपासून विरक्त होणे आणि इंद्रिय संयमन करणे म्हणजेच वैराग्य धारण करणे. हे वैराग्य योगाभ्यासाचेच दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा लोकांनी ऐहिक व स्वर्ग सुखापासून दूर राहावे, त्याची आसक्ती धरू नये. अदृष्ट म्हणजे न दिसणारे. आपण केवळ कल्पना करतो की स्वर्गात अशा प्रकारची विविध सुख आहेत आणि आपल्याला या देह सोडल्यानंतर म्हणजे मरणोत्तर ती मिळावीत, आणि यासाठीच माणूस आत्ता अनेक प्रकारची तथाकथित पुण्यकर्मे करण्याची धडपड करीत राहतो, आणि यालाच इथे थोडासा विरोधसुद्धा केलेला दिसतो. भोगैश्वर्य गतीं प्रती जन्मकर्म फलप्रदाम किंवा विशेष बहुलाम पुष्पितां वाचम प्रवदत्ती. मोठ्या आणि ऐश्वर्य यांची भोग आणि ऐश्वर्य यांची प्राप्ती करून घेण्यासाठी जन्ममरणादी फल देणाऱ्या विविध क्रिया ते करतात व त्याचे समर्थन करण्यासाठी मोठमोठ्या शब्दांचे अवडंबर माजवून जोरदार भाषणं सुद्धा करतात. आपल्याच मताचा पुरस्कार करतात. त्यांच्या या भाषणाने प्रभावित झालेले सामान्य लोक त्यांचे अनुकरण करतात. ते सांगतील त्याप्रमाणे वागतात. अशा प्रकारे स्वर्गसुखाला व इहलोकातील ऐश्वर्याला महत्त्व प्राप्त करून देतात. आपण जर वेदातील विविध सूक्त पाहिली तर त्या सूक्तांच्या मध्ये जे फल काय आपल्याला मिळायला पाहिजे किंवा मिळावं त्याच्यासाठी जे पठण लोक करतात, तर त्यामध्ये आपल्याला ते स्तोत्र किंवा ते सूक्त पठण करून काय काय मिळावे ह्याची एक फार मोठी यादीच दिलेली असते. यामध्ये प्रामुख्याने धन, धान्य, ऐश्वर्य, हत्ती, घोडे, राज्य, मुले, सुंदर सुस्वरूप पत्नी अशा अनेक प्रकारच्या मागण्या केलेल्या दिसतात. तयापहृतचेतसा भोगैश्वर्य प्रसक्तानां बुद्धी व्यवसायात्मिका समाधीन विधीयते. वर वर्णन केलेल्या लोकांचे वर्तन पाहिले तर अतिरिक्त भोगसेवनाने हे लोक रोगी होतात, ते विविध दुःख भोगतात. अशा रीतीने मूढांचे, अज्ञानी लोकांचे अनुयायी झालेल्या त्या अतिमूढांची बुद्धी सत आणि असत याबद्दलचा विचारही करू शकत नाही व कोणत्याही एका व्यवसायात म्हणजे विचारावर ते स्थिर होत नाहीत. मग एकाग्र होण्याचा प्रश्नच येत नाही. यांची बुद्धी सतत चंचलच असते, त्यामुळे ते कोणतेच कार्य नीट व पूर्ण करण्यास असमर्थ असतात. याचमुळे हे भोगप्रवृत्तीचे लोक कोणत्याही प्रकारची उन्नती करून घेऊ शकत नाहीत. त्यांचे जीवन निरर्थक होते. मनुष्य योनीत जन्म घेऊन त्यांनी पशुसारखे आयुष्य कंठलेले असते, तर त्याचा काय उपयोग आहे बरे? अर्जुन सुद्धा शास्त्राच्या मोठमोठ्या गप्पा मारत होता, पण त्याला खरा शास्त्रार्थ किंवा वेदांचा अर्थ माहीत नव्हता. तो शब्द पांडित्याचा आव आणत होता. म्हणून भगवंत म्हणतात, तू जाणता तरी म्हणविसी, परी नेणिवे ते न सांडीची, आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. तुला काही सांगायला गेलं तर तूच आम्हाला काहीतरी शहाणपणाच्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतोयस, आणि हे योग्य नाही. त्यापेक्षा स्वधर्माचे मनापासून पालन करणे हे निश्चितच श्रेयस्कर आहे. इथे आपण थांबूया.